महोदय, विधेयक चांगलं आहे, याचं मोशन आम्ही निश्चित मागे घेतो, परंतु काही विषय या निमित्तानं आम्हाला मांडायच्या या विषयाच्या संदर्भात मला असं वाटतं ते मी मांडण्याचा प्रयत्न करतो। आता जे विधेयक माननीय मंत्री महोदयांनी मांडलेलं आहे, महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन मध्ये सुधारणा। आता याच्या प्रस्तावित सुधारणा आणि कारणे माझ्याकडे आहे, परंतु हे सगळं होत असताना ज्या पद्धतीनं या SRAच्या मार्फत किंवा झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मार्फत जे विषय होतात, एक मोठं शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसांना घर मिळावं हा मूळ उद्देश असताना ही सगळी योजना अंमलबजावणी केली जाते सभापती महोदय। परंतु निश्चित आपल्या सुधारणा या सकारात्मक असल्या तरी आधीच्या नियमात कायदे हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर मला असं वाटतं या सगळ्यांचा सुद्धा कुठं पूर्ण अंमलबजावणी केली जाते हा एक प्रश्न आहे सभापती महोदय। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी सगळे अधिकारी येतात, हे प्रतिनियुक्तीने येतात। सगळ्यात महत्त्वाचं 2-2.5 वर्ष एखादा माणूस राहतो, त्याला बदललं जातं, बदल्या व्हाव्या, सगळ्या गोष्टी व्हाव्या, परंतु हा पूर्ण विभागच असा आहे की या ठिकाणी सातत्यानं अधिकारी प्रतिनियुक्तीवर येतात, 2-3 वर्ष काम करतात आणि मग या सगळ्या योजनेचा पाठपुरावा असेल, सातत्य असेल, याच्यामध्ये मला असं वाटतं या विभागाच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं। एक आम्ही सुद्धा काम करत असताना इतक्या तक्रारी येत असतात, मी काय सगळ्या तक्रारींचा पाढा वाचणार नाही, परंतु नेमक्या तक्रारीचा प्रकार कसा असतो मला वाटतं या मी आपल्या मार्फत सरकारच्या समोर आणू इच्छितो। बाकी निश्चित सुधारणा ज्या आहे ह्या जनतेसाठी आवश्यक आहे, परंतु या सुधारणाचा वापर कारण आधीचा कायदा काय चुकीचा होता अशातला काही भाग नाही। सभापती महोदय, सातत्यानं माझ्याकडे साधा मुद्दा आहे, एक मान्य मंत्री महोदय, मी मागच्या 2-3 वर्षांनी याचा पाठपुरावा करतोय। घाटकोपरमध्ये एक पंखेशाह बाबा दर्गा परिसर आहे, इथे 200 लोकांना त्यांनी अनधिकृत भोगवटा दिलेला आहे। नंतर तक्रार केल्यानंतर त्याच्यातला 115 लोकांचा रद्द केला आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक वक्फ बोर्डाची जमीन आहे, त्याच्यावर सुद्धा बांधकाम केल्यानंतर वक्फ बोर्डाने SRAला तक्रार केल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत सातत्यानं 3-4 वर्ष झाले तक्रार वक्फ बोर्ड करतोय, कोणत्याही तक्रारीची दखल सातत्यानं हा विभाग घेत नाही आणि म्हणून मी जास्त याच्यात जात नाही, परंतु सगळ्या ठिकाणी अतिरिक्त बांधकाम क्षेत्र वापरलं जातं। नंतर ज्या झोपडपट्टी धारकांना सगळ्यात आधी दिलं पाहिजे ते दिलं जात नाही। सेलेबल एरिया कित्येक ठिकाणी तर झोपडपट्टी धारकांना या योजनेचा फायदा मिळवण्याच्या ऐवजी त्या तशाच पडलेल्या आहे, परंतु सेलेबल एरिया मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय दिला गेलेला आहे। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं या कायद्याचं आपण पुन्हा एकदा नव्यानं हे करत असताना, सुधारणा करत असताना या विषयाकडे सुद्धा या विभागानं सातत्यानं सिरियसली बघण्याची आवश्यकता आहे। कित्येक विषय सांगता येईल की अतिरिक्त बांधकाम कित्येक जणांनी केलेलं आहे, त्याच्यानंतर शासनाची फसवणूक सुद्धा कित्येक SRAच्या विकासकांनी केलेली आहे। मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु अनेक उदाहरणं माझ्याकडे सभापती महोदय। कित्येक ठिकाणी तर झोपडपट्टी धारकाला पूर्व कल्पना देता बोगस पद्धतीनं सदनिका वितरण केलेलं आहे सभापती महोदय। आणि म्हणून नवीन सुधारणा विधेयक येत असताना निश्चित याचं स्वागत आहे, परंतु अशा पद्धतीनं जे विषय होतात त्याच्याकडे सिरियसली लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं एस्टॅब्लिशमेंट या विभागाची एक काही अधिकाऱ्यांची कायमची असली पाहिजे, कायमची म्हणजे एका जागेवरच माणूस बसला पाहिजे अशातला भाग नाहीये, त्याच्या निश्चित बदल्या झाल्या पाहिजे, परंतु सगळेच्या सगळे लोक प्रतिनियुक्तीहून येतात आणि कधी काही गोष्टी करून नामानिराळे होऊन निघून जातात। अशा प्रकारचे मोठे प्रकार या SRA मध्ये होतात
आणि म्हणून मला असं वाटतं या सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं या सगळ्या सूचनांचा निश्चित सरकारने स्वीकार करावा अशा प्रकारची आपल्या मार्फत मी सरकारला विनंती करतो. सन्मानित सदस्य अनिल परब. महोदय, विधेयकाचा